नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर येथील सविता सतीश उबाळे वय वर्ष 28 हिचा थ्रेशरमध्ये अडकल्याने जागीच मृत्यू झाला। शिंगणापूर येथील शेतकरी हेमंत विनोद देशमुख यांच्या शेतात थ्रेशरने तूर काढण्याची सुरुवात असताना सीताराम गोंडूजी पांडे यांच्या मालकीचे थ्रेशर व सतीश उबाळे हा थ्रेशरमध्ये तुरीच्या पेंड्या टाकत होता आणि त्याची पत्नी इतर शेतकरी तुरीच्या पेंड्या काढत असताना सविता उबाळे या महिलेचा साडीचा पदर थ्रेशरमध्ये अडकला आणि डोके पट्ट्यात अडकून पडले व तिचा जागीच मृत्यू झाला। पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस करीत आहेत। नांदगाव खंडेश्वर येथून विनेश बेलसरे यांची ही बातमी। वरुड तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या गव्हाणकुंड येथील शेखदरी धरणाच्या शेजारी असलेल्या 30 हेक्टर जागेवर 80 कोटींचा हा 20 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पातून 3.33 कोटी युनिट वार्षिक वीज या प्रकल्पातून निर्माण होणार असल्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन 24 डिसेंबर 2017 ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत पार पडला होता। परंतु आज 13 महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात अजूनपर्यंत सुरुवात न झाल्यामुळे यावेळी उपस्थित मंत्र्यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली काय असे दिसून येत आहे। त्यावर विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी सत्ता मिळवल्याबरोबर सत्तेचे सुख भोगण्यात मग्न झाल्यावर त्यांनी दिलेल्या घोषणा कधीच आठवत नाही किंवा कुठल्याच प्रकारच्या भूमिपूजनासाठी आपण कुठेतरी गेलो होते याचे साधे भान सुद्धा या मंत्र्यांना राहत नाही। विशेष म्हणजे या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा उलटून आज 13 महिन्याचा कालावधी लोटला तरी फक्त या प्रकल्पाच्या 30 हेक्टर जागेवर ताराचे कुंपण घालण्यात आले। त्यामुळे या प्रकल्पाला 13 महिन्याचा कालावधी झाला असला तरी फक्त तारांचे कुंपण घालण्यात आल्याने हा प्रकल्प म्हणजे दुष्काळ 13वा महिना असा ठरला असला तरी शेतकऱ्यांनी घोर निराशा सत्ताधाऱ्यांनी केल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे। या सर्व प्रकल्पाच्या संदर्भात वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, शिवसेना युवा सेना उपजिल्हा प्रमुख धीरज खोसकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी तालुका प्रमुख ऋषिकेश राऊत यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन त्या ठिकाणी केले। 30 हेक्टर जागेवर हा प्रकल्प येथे उभा राहणार होता, पण आजपर्यंत फक्त या प्रकल्पामध्ये फक्त ताराजी कुंपण दिसून येऊन राहिलेले आहे। यावेळेस मोठ्या थाटामध्ये यांनी भूमिपूजन घेतलं। त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, या मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे चॉकलेट बहादर आमदार डॉक्टर अनिल मुंडे यांनी मोठ्या थाटामध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन घेतले। फक्त या प्रकल्पाचे भूमिपूजनच आजपर्यंत झालेले आहे। या प्रकल्पाच्या कामाला कुठेही गती आलेली आपल्याला दिसत नाही। गव्हाणकुंड येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचं या ठिकाणी मोठ्या थाटामाटात सन्माननीय या विभागाचे जे नेहमी लोकांना चॉकलेट देत असतात, या चॉकलेट देणाऱ्या आमदारांनी मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पाडला होता। या सोहळ्याला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते आणि एवढं जबाबदार व्यक्तिमत्व या महाराष्ट्राचं, या भारत देशाचं या भूमिपूजन सोहळ्याला असताना अजूनपर्यंत जर आपण जिथे हा सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे या प्रकल्पाला जर आपण एक पाहणी केली असता तिथे फक्त तारेचं कुंपण या ठिकाणी आपल्याला आढळून आलेलं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते एक 80 कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात आमदारांनी सादर केलेलं आहे आणि त्या उद्घाटना प्रसंगी आमदारांनी आश्वासन दिलेलं होतं की 6 महिन्याच्या आतमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि वार्षिक 3.33 हजार मेगावॅट वीज या प्रकल्पातून वार्षिक निर्माण होईल। या प्रकारचे अनेक आश्वासने या उद्घाटनाप्रसंगी स्थानिक आमदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते, पण 1-1.25 वर्ष होऊन राहिलं पण अजूनपर्यंत अद्यापही या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास तर सोडा पण हात सुद्धा या प्रकल्पाच्या कामाला लागलेला नाही।
बोराडाखेडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोताळा तालुक्यातील ग्राम मोहेगाव येथील आश्रमशाळेमागील शेतामध्ये करोडो रुपयाच्या नकली नोटा असलेल्या युवकाला बोराडखेडी पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे। घटनास्थळावरून 4 आरोपी फरार झाले असून पोलिसांच्या वतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे। आश्रमशाळेच्या पाठीमागील शेतामधून एका आरोपीसह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमधून पोलिसांनी 1,10,00,000च्या नकली नोटा ताब्यात घेतल्या आहे। ताब्यात घेतलेल्या करोडो रुपयांच्या नोटांपैकी नोटांच्या प्रत्येक गड्डीला पहिली नोट ही ओरिजिनल लावलेली आहे, तर बाकीच्या सर्व नोटा ह्या नकली आहेत। सदरची कारवाई ही पोलीस हेड कॉन्स्टेबल तय्यब अली व पोलीस कॉन्स्टेबल सुनील भवटे यांनी पार पाडली। सदरच्या नकली नोटांचे मोजमाप हे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या 2 पंचांसमोर सुरू होती। सदरच्या प्रकरणात बोराडखेडी पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे। या बनावट नोटांमध्ये 2000, 500 आणि 200च्या नकली नोटा आहेत। जिथे या नोटांची डील होत होती त्या ठिकाणी डील करणाऱ्यांमध्ये वाद झाला व त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून छापा मारला व ही मोठी कारवाई यशस्वी झाली। शेगाव येथून महेंद्र मिश्रा यांचा हा रिपोर्ट। मागील 10 वर्षांपासून 700 कोटींचा विकास आराखडा सुरू आहे, पण विटंबना पहा, ज्या संत गजानन महाराजांच्या नावाखाली शासनाने हा विकास आराखडा मंजूर केला त्याच्या पालखीचा मार्ग आजही विकासापासून वंचित आहे। कसाबसा या मार्गाचा वनवास संपला असं वाटत होतं, पण त्यातच काही शुक्राचार्यांनी 18 मीटरचा रस्ता 15 मीटरवर आणला। त्यातही त्यांचे समाधान झाले नाही तर 12 मीटरवर आणला। एवढे होऊनही त्यांचं मन समाधानी नाही, तर काही लोक कोर्टाची पायरी चढण्यास रस्त्याचे कामकाज अडवण्यात आपली धन्यता समजू लागले। येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक याच मार्गाने जाईल, पण पहा, महाराष्ट्राचे दैवत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला तेही कसे जातील या मार्गाने हे समजेना। पण कोणीच्या मार्गाच्या शुक्राचार्यांना काहीच बोलत नाही। काय हीच त्यांची मावळीगिरी? तर दुसरीकडे 25 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रगट दिन, पण असं वाटत नाही या रस्त्याच्या विकासातील शुक्राचार्य आपल्या स्वार्थासाठी हा मार्ग तोपर्यंत पूर्ण करून देतील। विकास आराखड्यामध्ये हा रोड RD 18 जो आहे हा सामील झालेलाच नव्हता, परंतु मागील नगराध्यक्ष यांनी वरच्या लेवलवर भेटीगाठी घेऊन किंवा इतर कोणत्या बाबी लक्षात आणून देऊन हा मार्ग म्हणजे विकास आराखड्यामध्ये समाविष्ट केला। परंतु आजपर्यंत वास्तविक पाहता हा सगळ्यात पहिले रोड व्हायला पाहिजे होता, कारण की हाच मेन पालखी मार्ग आहे। याच्यावरूनच सर्व मिरवणूक आणि सदर काम काही दिवसापासून संपूर्णतः बंद पडलेलं आहे। या मार्गावर अमरावतीचे आयुक्त, जिल्ह्याचे कलेक्टर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सत्तेतील नेते इतकेच नव्हे तर विरोधातील नेते सुद्धा फिरून जातात। गजानन महाराजांच्या नावाखाली मते मागतात, आपल्या राजनीतीची भाकरी शेकून घेतात, पण पुढे काय? एक तर स्वतः शुक्राचार्य होतात किंवा असलेल्या शुक्राचार्यांची मदत करतात। RD 18 हा मार्ग पालखी मार्ग असल्यामुळे हे सर्वप्रथम यावर शासनाने लक्ष केंद्रित करायचं असायला पाहिजे होतं, परंतु शासकीय हेतूने व आपले मतदानाचा जमाबेरीज पाहता याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे व स्थानिक लोकांनी जेव्हा हा प्रश्न समोर मांडला तेव्हा याला समाविष्ट करण्यात आलेला आहे व आताही सुद्धा आहे। अनेक 3 महिन्यापासून हा काम रेंगाळत पडलेला आहे व येथील राहणाऱ्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना याचा फार त्रास होत आहे। किती विटंबना आहे की या रस्त्याचा ठेकेदार काम मधातच सोडून चालला जातो आणि कोणीच काही बोलत नाही। न्यायालय व जनता यांच्या मधातील न्यायालयीन मित्र फिरदोस मिर्झा हे फिरून देखील पाहत नाही, तर 90% लोकांना फिरदोस मिर्झा कोण आहे हाही मोठा प्रश्न पडतो। व्यापाऱ्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। आपण याच्यात आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे फिरदोस मिर्झा म्हणून, आपण यांना विचारूया की आपण फिरदोस मिर्झा जे न्यायालयीन मित्र आहे का आपण त्यांना ओळखता? नाही, आम्ही फक्त नाव ऐकलेलं आहे त्यांचं, आजपर्यंतही पाहिलेलं नाही त्यांना। आपण ओळखता? नाही, त्यांना आपण केव्हाच पाहिलेलं नाही आहे व ते आल्यानंतर कोणाची भेट नाही, कोणाला मुलाखत सुद्धा देत नाही। आपण कधी बघितलेलं आहे का फिरदोस मिर्झांना? आजपर्यंत कधी बघितलेलं नाही, फक्त पेपरमध्ये नाव ऐकलेलं आहे। आपण कधी बघितलेलं आहे का? आजपर्यंत केव्हाही बघितलं नाही। म्हणजे त्यांना फिरदोस मिर्झा कधीही बघितलेला नाही किंवा ऐकलेलाही नाही। मग असे मित्र असल्यापेक्षा दिलदार शत्रू बरा नाही का? हे म्हणणे वावगे ठरणार नाही। शिवाय येथे न्यायालयाची अवमानना होताना दिसते। जेव्हा आयुक्त साहेबांची मीटिंग असते त्याच वेळी अधिकारी येतात। नजूल ऑफिसची सर्व यंत्रणा येऊन रस्त्यावर मोजमाप फक्त दाखवण्यासाठी तयार राहते।
थोतांड म्हणून मोजमाप करतात, पण त्यानंतर जैसे थे या रस्त्याचे जवळजवळ 6 वेळा मोजमाप झाले, तेही शासनाच्या अधिकाऱ्यांनी केले. पण चुकतंय कुठं आणि कोणाचं हे अजूनही जनतेला व न्यायालयाला समजलेलं नाही. हेही शोधणे महत्त्वाचे आहे, कारण प्रमुख पालखी मार्गाचे विकासात अजूनही लपलेले शुक्राचार्य शोधून न्यायालयाला त्यांचा चोप म्हणजेच तांबी लावावी लागेल. आणि तेव्हा कुठे महाराजांच्या या प्रमुख पालखी मार्गाच्या विकासातील झरीच्या शुक्राचार्यांना दंडित करता येईल. आता तर जनता गजानन भक्त हेच म्हणत आहे की न्यायालयाने स्वतः या मार्गावर टोकाची भूमिका घ्यावी, म्हणजे या मार्गाचा 10 वर्षांचा वनवास संपेल आणि या मार्गाला अच्छे दिन येतील. समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, शेगाव. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची सुवर्ण कट्यार जिंकून तसेच 1 लाख रुपयांचा धनादेश आणि अमेरिकेतल्या नासा या वैज्ञानिक संस्थेचा दौरा असा तिहेरी मुकुट घेऊन स्वराली जाधव हिचे माहूर नगरीमध्ये नुकतेच आगमन झाले. त्या प्रित्यर्थ श्री रेणुकादेवी संस्थान यांच्या वतीने स्वरालीचा भावपूर्ण सत्कार संपन्न झाला. स्वरालीने सर्वप्रथम आई रेणुकेचे दर्शन घेऊन मनोभावे आई रेणुकेची पूजा केली. त्यावेळी तिच्यासोबत तिच्या आई व वडील दोघेही उपस्थित होते. संस्थानचे वतीने श्रीपाद भोपी, भवानीदास भोपी, समीर भोपी, चंद्रकांत भोपी, बाळू कान्हव तसेच व्यवस्थापक योगेश साबळे यांनी तिचा शाल श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार केला. रेणुका देवी संस्थानचे अनेक भाविक व भक्त उपस्थित होते. यावेळी संस्थानचे गोंधळी बालाजी यांनी संबळावरती एक गीत गाऊन स्वरालीची संगत केली. जेव्हा मी कट्यार घेऊन जायचं सर्वात पहिले रेणुकादेवीच्या मातेच्या चरणी कट्यार ठेवली, तर मी ते आज अर्पण केली. मला सगळ्यांचा सपोर्ट होता, माझ्या मम्मी पप्पांचा, आनंद काकांचा, सगळ्यांचा, माहूरगडच्या सगळ्या लोकांचा मला खूप सपोर्ट होता, सगळ्या माहूरगडाला. आणि ज्यांनी मला वोटिंग केली त्यांना माझे पप्पा, मम्मी, आनंद काका. मला तर इतका स्वरालीचा अभिमान वाटतो की माझ्याकडे शब्द नाही सांगायला, आणि इतका आम्हाला आनंद झाला आहे की शब्द नाही माझा मला सुचत आहे. माहूरगडवासिनी रेणुका मातेच्या चरणी मी स्वतःला धन्य समजत आहे. आईची नेहमी माझ्यावर कृपा राहिलेली आहे. आईची सेवा माझ्या परीने जेवढी जमली मी ती केलेली आहे, आणि त्याचं फळ म्हणजे आज माझी कन्या, माझी मुलगी, माझी शिष्या स्वराली जाधव ही महाराष्ट्राची राजगायिका म्हणून स्वर्ण कट्यार घेऊन या आज रेणुका मातेच्या चरणी आलेली आहे. गेल्या 25 वर्षापासून मी ह्या ठिकाणी संगीत साधना करीत आहे आणि संगीत ज्ञानाचं कार्यसुद्धा करत आहे. त्याचं फळ आज मला मिळालेलं आहे आणि अंबाबाईच्या चरणी अशीच मागणी करण्यासाठी आलो आहे की अशीच कृपा आमच्या कुटुंबावर, स्वरालीवर राहो. माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे व राजू दराडे यांची ही बातमी. दरवर्षीप्रमाणे गोरसेवा संघ आणि संत सेवादास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंजारा तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या 280व्या जयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांची 280वी जयंतीचे आयोजन बंजारी तांडा येथे करण्यात आलेले आहे. शुक्रवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता आयोजन समितीचे वतीने मान्यवरांचा सत्कार व 12 वाजता बंजारा तांडा येथून संत सेवालाल महाराज यांची पालखी शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार आहे. गोर बंजारा समाजाचे आराध्य देवत जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची 280वी जयंती श्री क्षेत्र माहूर बंजारा तांडा येथे सादर करण्यात येत आहे. महाप्रसाद शुक्रवारी आहे 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तसेच सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये बंजारा तांडा वसंतराव नाईक चौक येथे महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माहूर शहरासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात
तरी 79 जयंती आहे माहूरला, तरी सर्व बांधवांनी भगिनींनो या कळवण्यात येते की आनंद होतो की सर्व प्रमाणे यावर्षी बी गोर बंजारा समाजाचे दैवत आराध्य दैवत जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची 280वी जयंती येथे मोठ्या या जल्लोषात करावयाच्या आयोजित आहेत। तरी आपण शुक्रवार दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी बंजारा तांडा वसंतराव नाईक चौक क्षेत्र माहूरगड येथील जिल्हा नांदेड येथील सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे व राजू दराडे यांची ही बातमी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। सासरचे आले की बरोबर जातात चिकन आणायला। आज माझ्या माहेरची मंडळी येणार म्हटलं तर बसले पेपर मध्ये डोकं खुपसून। अहो चिकन के दारात चालत येणार आहे का? मॅडम, तुम्ही ऑर्डर केलेलं चिकन। चिकन? हो घे, अगं आपलंच आहे ते। अहो पण हे ताजं आहे का? मॅडम, अमृता चिकन मध्ये आम्ही फक्त ताजं चिकन ग्राहकांकडे पोहोचवतो। इतकंच नव्हे तर स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात आमच्या कोंबड्या वाढतात, त्यामुळे केवळ चवीलाच नव्हे तर निरोगी आरोग्यासाठी सुद्धा अमृता चिकन हा सर्वोत्तम पर्याय। बघ, कालवण चिकन चालत दारात। अमृता चिकन 8983399011। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना
होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोडा वेळात पाहून आपल्या दारात शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गद्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. कलर्स मराठी या जगप्रसिद्ध वृत्तवाहिनीवर सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे आयोजन विगत 6 महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथील स्वराली जाधव हिने या कार्यक्रमाची ऑडिशन्स नागपूर येथे दिली होती. तदनंतर अनेक फेऱ्या गाठी तिने या कार्यक्रमाची महागायिका व राजगायिका होण्याचा तसेच सुवर्ण कट्यार पटकाविली. त्यानिमित्त माहूर पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तिचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने ज्यावेळी सत्कार करण्यात आला त्यावेळी स्वराली, तिचे वडील राजू जाधव उपस्थित होते. सोबतच अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व माहूर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील पत्रकार सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये विजय आमले, नंदकुमार जोशी, वसंतराव कपाटे, राजू दराडे, संजय घोगरे, जयंत गिऱ्हे, सौ पद्मा गिऱ्हे, राम दातीर, कार्तिक बेहेरे, गणेश चव्हाण, संजय पेंदोर, सुरेश गिऱ्हे, नितीन तोडसाम, संजय वानखडे, सिद्धार्थ तामगाडगे, पवन कोंडे, संजय जोशी व सिद्धार्थ तामगाडगे सहित शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील समस्त पत्रकार उपस्थित होते. स्वराली, तुला सर्वप्रथम मला असं विचारावंसं वाटतं की तुझा गायनाचा प्रवास हा कुठून आणि कसा सुरू झाला? माझा गायनाचा प्रवास इथेच म्हणजे माझे पप्पा शिकवत होते, कारण की माझे पप्पाच माझे गुरु आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेली आहे. आणि माझे पप्पा जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असायचे तेव्हा मी ऐकत असायची आणि ऐकता ऐकता मग मी हळूहळू गाणे म्हणायला लागली आणि गाणे म्हणत म्हणत मी इथपर्यंत आली. माहूर येथून VCN साठी राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत. बंजारा समाजाचे आद्यगुरु श्री संत सेवालाल महाराज यांचे 280व्या जयंतीनिमित्त श्री संत जगद्गुरु शिरोमणी सेवालाल महाराज चरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन माहूर येथून जवळच असलेल्या लखमापूर या गावी करण्यात आले. श्री जगदंबा माता मंदिर लखमापूर तांडा येथे हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे. श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर पारायण शुक्रवार दिनांक 8 फेब्रुवारीपासून तर 15 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. या पारायणाचे वाचक यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस तालुक्यातल्या विठोली येथील श्री सीताराम महाराज हे असून झिलकरी म्हणून तुळशीराम पवार, राजू राठोड, रमेश राठोड इत्यादी झिलकरी त्यांची साथ व संगत करीत आहेत. या पारायणाची वेळ रोज सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. तसेच शुक्रवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्री संत सेवालाल महाराज यांचे 280व्या जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुद्धा व्यवस्थापक मंडळ लखमापूर तांडा यांनी दिलेली आहे. माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची सोनेरी कट्यार तसेच अमेरिका येथील वैज्ञानिक संस्था नासाचा दौरा आणि 1 लाख रुपयाचा धनादेश असा तिहेरी मुकुट प्राप्त केल्यानंतर स्वराली जाधव हिचे नुकतेच माहूर नगरीमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम तिने आई रेणुका देवीचे दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घेतला. तदनंतर
व्यापारी मंडळ माहूर यांच्या वतीने स्वरालीचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। श्री संत गुलाबबाबा हॉटेलच्या समोर रेणुका देवी पायथ्याशी झालेल्या या सत्कारामध्ये व्हीसीएन न्यूजचे माहूर प्रतिनिधी संजय घोगरे, व्यापारी मंडळांपैकी विक्रम राठोड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू सौंदलकर, संजय आराध्ये, मराठीचे प्रतिनिधी सिद्धार्थ तामगाडगे, गणेश जाधव, विक्रम राठोड इत्यादींसह व्यापारी मंडळाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। माहूर येथून आमचे प्रतिनिधी राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल व्हीसीएन न्यूज। नमस्कार।